आषाढ महिन्याची चाहूल लागली की प्रत्येकाच्या घरी तळणीचे पदार्थ हे हमखास केले जातात. जसे गव्हाच्या कापण्या, वडे. तशातलाच हा एक प्रकार म्हणजे खुसखुशीत मसाला पुरी. बनवायला एकदम सोपी, झटपट तयार होणारी आणि विशेष म्हणजे 8 ते 10 दिवस टिकणारी, जी तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. मोठेच काय, लहान मुले सुद्धा आवडीने खातील. आणि ह्या पुऱ्या खुसखुशीत कशा बनवायच्या याची मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊ आणि त्यासाठी काय लागतं ते पाहूया. इथे मी घेतला आहे थोडा ओवा, बडीशोप, जिरे, धणे, 4 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या. आता या सर्व वस्तू आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. हे पहा, या सर्व वस्तू मी मिक्सरमध्ये घालून घेतला. आता याची आपण एक बारीक पेस्ट करून घेऊ. आधी या सर्व वस्तू मी मिक्सरमध्ये वाटल्या आणि नंतर त्यात 1 चमचा इतके पाणी घालत आहे. आता या सर्व वस्तू मी मिक्सरमध्ये परत एकदा फिरून घेणार आहे. हे पहा, आपलं वाटण तयार झालेलं आहे. चला तर मग आपण आता पीठ मळायला सुरुवात करू. पुरी बनवण्यासाठी मी एक मोठी वाटीभर गव्हाचे पीठ घेतले आणि तुमच्याकडे मोठी वाटी नसेल तर तुम्ही 2 छोट्या वाट्या पीठ घेऊ शकता. आता मी यात एक छोटी वाटी इतकं बेसन घेतलं आहे. आता यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण यात तयार केलेलं वाटण घालत आहोत. त्यानंतर आपण यात मसाले घालून घेऊया. सर्वप्रथम 2 छोटे चमचे हळद घालत आहोत. त्यानंतर यात घालूया 2 ते 3 छोटे चमचे लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यानंतर यात मी चमचाभर पांढरे तीळ घालत आहे आणि तीळ हे आवर्जून घालाच, कारण त्यामुळे पुरीला खमंगपणा येतो. आता यात मी घालत आहे चवीनुसार मीठ. आता या सर्व वस्तू मी हाताच्या साहाय्याने एकत्र कालवून घेत आहे आणि या सर्व वस्तू चोळून चोळून मस्त एकत्र करायच्या. हे पहा, या सर्व वस्तू मी कशा मस्त एकत्र करून घेतल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात घालायचं आहे कडकडीत मोहन आणि हे 2 चमचे इतके तेल आहे. मोहन हे न चुकता घालाच, कारण ह्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात. मोहन घातल्याच्या नंतर चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मोहन कडकडीत गरम असल्यामुळे चमच्यानेच एकत्र करा. हाताने करायला गेला तर हात भाजेल. हे पीठ बऱ्यापैकी थंड झाल्यावर मी हाताच्या साहाय्याने परत एकदा चोळून चोळून एकत्र करत आहे. आता यात मी अगदी थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेत आहे. आणि पीठ मळताना पाणी थोडे थोडे करूनच घालायचे, नाहीतर एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि पुऱ्या आपल्याला खुसखुशीत बनवायच्या आहेत, म्हणून पीठ घट्टच मळायचं. तुम्ही इथे पाहू शकता, पीठ मी हाताच्या साहाय्याने जोर देऊन मळत आहे आणि अगदी कमी पाण्याचा वापर इथे मी केला आहे. बघा, अशा प्रकारे हे पीठ असं घट्ट मळायचं आहे. आता या पिठावर झाकण ठेवून मी 15 मिनिटे मुरत ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता, इथे 15 मिनिटे झाली आहेत आणि हे पीठ पुरी बनवण्यासाठी तयार आहे. हे पीठ जास्त वेळ मुरत ठेवू नका, नाहीतर ते सैल होण्याची शक्यता असते. चला आता आपण पुऱ्या लाटायची सुरुवात करूया. त्यासाठी या पिठाच्या गोळ्यातला एवढ्या आकाराचा उंडा मी घेतला आहे आणि हाताच्या साहाय्याने मी त्याला गोलाकार देत आहे. हे पहा, पिठाला असा गोलाकार द्यायचा आणि मधोमध असं दाबून घ्यायचं. आता या पिठाच्या उंड्याला मी कोरडं पीठ लावून घेत आहे. कोरडं पीठ लावल्याने हे पोलपाटाला चिकटणार नाही. आता आपण हे लाटून घेऊया. तुम्हाला पुऱ्या मऊ आणि फुलणाऱ्या हव्या असतील तरी पोळी थोडी जाड लाटा आणि कडक व खुसखुशीत हव्या असतील तरी पोळी थोडी पातळ लाटा. ही टिप लक्षात ठेवा. आमच्या घरी पुऱ्या कडक आणि खुसखुशीत आवडतात, म्हणून ही पोळी मी अशी पातळ लाटली आहे. तुम्ही या पोळीची किनार पाहू शकता. ही पोळी मी एवढी पातळ लाटलेली आहे आणि लाटताना कोरडं पीठ लावल्यामुळे ही पोळी कुठेच चिकटलेली नाहीये. सर्व पुऱ्या एकाच आकाराच्या व्हाव्या म्हणून मी छोट्या डब्याच्या साहाय्याने छाप काढणार आहे. जे भांडं कडेने धारदार असेल तेच भांडं पुऱ्या छापण्यासाठी वापरा. तुम्हाला जर पुऱ्या मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या आकाराच्या भांड्याच्या साहाय्याने या पुऱ्या छापू शकता. हे पहा, अशा प्रकारे या सर्व पुऱ्या मी छापून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, या पुऱ्या अगदी सहजपणे न चिकटता निघत आहेत. हे पहा, दुसरी पोळीसुद्धा मी अशाच प्रकारे पातळ लाटून घेतलेली आहे. हे पहा, या पोळीच्या सुद्धा डब्याच्या साहाय्याने मी अशा पुऱ्या छापून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक पुरी सुद्धा लाटू शकता, पण या पद्धतीने पुऱ्या केल्या तर खूप झटपट बनवून तयार होतात आणि सर्व एक आकाराच्या होतात आणि त्या दिसायलाही खूप छान दिसतात. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. लाटताना या पुऱ्या सर्व एका हातीच लाटून घ्या. एका हाती पुऱ्या लाटल्यामुळे तळायला सोप्या जातील आणि पुऱ्या झटपट तळून होतील. चला तर मग सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया. पुरी तळण्यासाठी मी कढईत तेल कडकडीत गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यात आपण एक एक पुरी टाकून तळून घेऊया. पुरी तेलात सोडल्यावर झाराच्या साहाय्याने दाबून दाबून तळून घ्या. अशाने पुऱ्या खुसखुशीत आणि कडक होतील, हे लक्षात ठेवा. या पुऱ्या आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या जास्त लाल होऊन द्यायच्या नाहीत. या पहा, आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता याला मी एका ताटलीत काढून घेत आहे. अशाच प्रकारे या सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत आणि पहा, सर्व पुऱ्या किती छान दिसत आहेत. चला तर मग या आषाढात तुम्ही अशा प्रकारच्या पुऱ्या नक्की करून पहा. लहान मुलेच काय, मोठे सुद्धा हट्ट करतील. याच पुऱ्या पुन्हा बनवा. तुम्ही पाहू शकता, या पुऱ्या किती कुरकुरीत आणि खुसखुशीत बनल्या आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.